हॅलो मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित या विषयी अभ्यास पाहणार आहोत. गणित या विषयातील पहिलं जे प्रकरण आहे ते परिमेय संख्या, परिमेय व अपरिमेय संख्या याविषयी आपण शिकणार आहोत. आपण दैनंदिन जीवनात ज्या संख्या आपण पाहतो त्या संख्यांचा सुरुवातीला जो अभ्यास झाला आहे त्याविषयी आपल्याला थोडी आपण अगोदर माहिती मिळवणार आहोत. ती माहिती अशी आहे की फार वर्षापूर्वी निसर्गामध्ये मानवजाती ही होती. जंगलामध्ये झाडं होती, प्राणी होते, बरंच असं काही होतं. परंतु ज्यावेळेस हे लाकूड तोडण्यासाठी जात होते त्यावेळेस ते एक झाड तोडल्यानंतर किंवा संख्या संख्या मोजायची असेल त्यांना, तर ते त्या झाडावरती एक हुबी रेषा अशी ती एक खूण करत होते. दुसऱ्या झाडाला 2 खुणा करत होत्या, तिसऱ्या झाडाला 3 खुणा करत होत्या. म्हणजे त्यावेळेस फार वर्षापूर्वी ह्या 1, 2, 3, 4 अशा संख्या नव्हत्या. परंतु जसं समाज हा पुढे गेला, प्रगत होऊ लागला, त्याप्रमाणे त्या 1, 2, 3 म्हणजे खुणा करून मग पुढे त्या लोकांना वाटलं की आपण काहीतरी याला अंक दिले पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस त्यावेळच्या लोकांनी 1, 2 पहिल्या झाडाला 1, दुसऱ्या झाडाला 2, तिसऱ्या झाडाला 3, चौथ्या झाडाला 4 असे अंक ते देऊ लागले. म्हणून ते निसर्गतः ते अंक तयार झालेली आहेत. त्याला काय असं पुरावा वगैरे असं काही नाही आहे, तर निसर्गतः त्या संख्या तयार झाल्या म्हणून त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणणार आहोत. त्या सुरुवात होतात 1 पासून. म्हणजे 1 स्वल्पविराम 2, म्हणजे प्रत्येक अंकाच्या पुढे आपण त्या स्वल्पविराम आपण देणार आहोत. 1, 2 पुढे 3 आणि नंतर मग आपण समूह म्हणजे असंख्य संख्या आल्या 4, 5, 6, 7, 8, 9, मग नंतर पुढे 10 आल्या, मग 11, 12 असं असंख्य संख्या आल्या म्हणून आपण हे पुढे डॉट 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 केलं आहे, टिंबटिंबमध्ये दिले म्हणजे डॉट डॉट दिलेलं आहे. आणि या सर्व संख्या मिळून जो समूह तयार होतो त्याला आपण नैसर्गिक संख्यांचा समूह असं आपण म्हणणार आहोत. आता जसं पुढे वर्ष लोटत गेली त्याप्रमाणे मग पुढे असं झालं की समजा त्या लोकांनी झाडं तोडली असतील किंवा पुढे झाडच नाहीत, हे अंक जर त्याला दाखवायचे असतील तर त्याला एक मोठा प्रश्न पडला की आता कसं सांगायचं की आपल्याला काही नाही आहे आता, की पुढे काही नाही, कोणतेही झाड नाही आहे किंवा काही नाही, म्हणजे असं दाखवायचं असेल तर हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्यावेळेस ती समस्या त्यावेळेस त्या लोकांनी शोधून काढली आणि काही नाही म्हणून शून्य ही संकल्पना पुढे आली आणि म्हणून त्या समूहाला पूर्ण संख्यांचा समूह असं म्हटलं गेलं. आणि मग तो कुठून सुरू झाला तर शून्यापासून. हा जो पूर्ण संख्यांचा समूह जो आहे तो शून्यापासून सुरू झाला. 0 स्वल्पविराम 1, 2 मग पुढे नैसर्गिक संख्या आल्या, जशा आहेत तशा आल्या. फक्त इथं काय आलं पूर्ण संख्या समूहामध्ये की 0 ही संकल्पना आली, 0 मिळून आणि मग पुढे नैसर्गिक संख्या आल्या आणि हा सर्व मिळून जो समूह तयार झाला त्याला आपण पूर्ण संख्यांचा समूह असं म्हणणार आहोत. पुढे असं होत गेलं की समजा मग वजाबाकी 10 झाडं होती, त्यातून 3 त्यांनी कापली समजा, मग 10तून 3 कापल्यानंतर किती झाडं उरली असा पुढे एक संबोध पुढे आला. आणि मग तो त्यावेळेस 0, 1, 2, 3 मग काही नाही उरत, मग त्यावेळेस -1 संकल्पना आली, -2 मग ही कुठे दाखवायची कशी. मग त्यानंतर मग -1, -2, -3, -4 अनंत पुढे -5, -6 नंतर या बाजूला उजव्या साईडला सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे की संख्या रेषेवर आपण उजव्या साईडला धनसंख्या घेतो आणि डाव्या साईडला ऋणसंख्या घेतो. त्याप्रमाणे इथं मांडणी केली आणि या ठिकाणी सुद्धा अनंत आपण दाखवू शकतो. तर या समूहाला
पूर्णांक संख्या समूह म्हणतो आपण. पूर्णांक तुम्हाला संख्या माहिती आहेत, 1 2 3 4 5 6 अशी संख्या माहिती आहेत, किंवा -1 -2 -3 -4 ह्या सर्व -5 अनंत या सर्व संख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्या आहेत आणि या संख्यांच्या समूहाला आपण पूर्णांक संख्या समूह असं आपण म्हणणार आहोत. पुढे आणखी समस्या येत राहणार आहेत आणि त्या समस्याचं सोल्युशन सुद्धा उत्तर आपल्याला काढावं लागणार आहे. तर पुढे परिमेय संख्या समूह आला. परिमेय संख्या म्हणजे काय की या ठिकाणी अंश आणि छेद या स्वरूपात ज्या संख्या येतात, म्हणजे 1/2 झाला, नंतर 10/-7 झाला, म्हणजे आपल्याला -4 -3 हे तर येणारच आहेत किंवा धन संख्या सुद्धा येणारच आहेत, परंतु त्या 1 आणि 2च्या मध्ये काही अनंत अशा भरपूर संख्या येतील किंवा 0 आणि 1च्या दरम्यान पण संख्या येतील, म्हणजे 1/2 ही संख्या कशी दाखवायची, मग त्या संख्येला काय म्हणायचं, हा एक मोठा प्रश्न झाला. म्हणून त्या आपण क्रमाने आपण दाखवू शकतो आणि त्या समूहाला, या पूर्ण समूहाला आपण परिमेय संख्यांचा समूह देखील आपण म्हणू शकतो. जसं या ठिकाणी अनंत म्हणता येतं, अनंत लिहिता येतात, अनंत संख्या असतात, तसं या ठिकाणी सुद्धा अनंत संख्या दाखवता येतात, या ठिकाणी सुद्धा अनंत डॉट डॉट करून दाखवता येते. मग परिमेय संख्यांचा समूह कोणाला म्हणायचा, आता ह्या आपण प्रकरणावरती आलेलो आहे. म्हणजे परिमेय व अपरिमेय संख्या आता इथून खरं ऍक्च्युअल सुरू होते. मग हा जो आपण शिकलो हे कुठं आहे, तर तुम्हाला 5वी 6वी 7वी पर्यंत आपण हे सर्व शिकलोय. जसं वर्ग वाढत गेला त्याप्रमाणे याची तुम्हाला संकल्पना ह्या स्पष्ट होत गेल्या, परंतु उजळणीचा एक भाग म्हणून आपण हे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ह्या पाहिल्या. परंतु नवीन जो प्रकार आहे परिमेय संख्या आणि त्यांचा समूह हा कसा आहे ते आपण बघूया. त्याची व्याख्या आहे, परिमेय संख्या समूह कोणाला म्हणायचा, m/n म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघूया, 10/-7 10/-7 म्हणजे m/n. m म्हणजे समजा 10 असेल, n म्हणजे -7 असते. या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. परंतु इथे एक अट अशी आहे, इथे m व n हे पूर्णांक असतील. म्हणजे पूर्णांक म्हणजे काय की या ठिकाणी म्हणजे 3 ही पूर्णांक संख्या आहे, -25 ही पूर्णांक संख्या आहे, यांना पूर्णांक म्हणतात. आपण तुम्ही म्हणा की 1/3 घेऊया, असं नाही. म्हणजे इथं पूर्णांक, इथं पण पूर्णांक असले पाहिजे, असं म्हणजे इथंही पूर्णांक आणि इथंही पण पूर्णांक संख्या असल्या पाहिजे त्या संख्या. परंतु n हा 0 नसतो. म्हणजे हा n जो आहे, n हा 0 नसतो. जर 0 जर किंमत घेतली आपण तर त्याची किंमत बदलते आणि ती परिमेय संख्या राहत नाही. म्हणून या ठिकाणी n जो आहे तो n 0 घ्यायचा नाहीये. 0 व्यतिरिक्त जी संख्या असेल, म्हणजे तुम्हाला -1 पण घेऊ शकतात, 1 पण घेऊ शकतात, 2 कोणतीही संख्या घेऊ शकतात, पण ती पूर्णांकच असली पाहिजे. 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. या ठिकाणी ते कन्सेप्ट पूर्ण करण्यासाठी आपण बघूया की समजा या ठिकाणी म्हणजे 1 आहे आणि 2 आहे, या दरम्यान सुद्धा असंख्य संख्या होऊ शकतात. म्हणजे 1.1 होऊ शकतो, 1.2 होऊ शकतो, 1.3 होऊ शकतो. म्हणजे असं असंख्य संख्या या ठिकाणी आपल्याला म्हणता येतील. त्याच्यामध्ये की असं लिमिट नाहीये की खंडित स्वरूपात नाही की इतक्या संख्या असतील असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी असंख्य शब्द आलेला आहे की ज्याचा अंत नाही. की म्हणा की सर आता याच्यातला अंक कोण हा झाला येईल, समजा 1.1 घेतला, 1.9 आला, मग पुढे मध्ये संख्या कोणत्या नाही का आणखी होऊ शकतात. 1.12 म्हणजे 1 किती 1.2, 1.13 या संख्या सुद्धा होऊ शकतात. म्हणून या दरम्यान मध्ये किंवा या दोघांच्या दरम्यान मध्ये असंख्य संख्या असतात. ही संकल्पना स्पष्ट होती या ठिकाणी. पुढे बघूया आपण परिमेय संख्येवर परिमेय संख्या दाखवणे. आतापर्यंत आपण संख्या रेषा ही जी आहे ही संख्या रेषा आपण 5वी 6वी 7वी पर्यंत शिकलोय.
तर संख्या रेषेवर आपण आज मी ते पण काय दाखवलंय की उजव्या साईडला धनसंख्या आणि डाव्या साईडला ऋण संख्या आणि मध्ये जो असतो तो शून्य असतो. शून्याच्या उजव्या बाजूला 1 2 3 4 किंवा अनंत या देखील दाखवू शकतो आपण. -1 -2 -3 असे -4 हे संख्या आपण दाखवू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला 7/3 ही संख्या दाखवायची असेल तर हा मोठा प्रश्न पडतो. आतापर्यंत आपण 1 2 3 -1 -2 सहज आपण संख्या रेषेवरती त्या संख्या दाखवू शकत होतो. परंतु आता अपूर्णांक जे असतील म्हणजे 7/3 असेल -2/3 संख्या असतील किंवा आता 2 तर आपण दाखवू शकतो समजा, परंतु -2/3 असतील तर या संख्या कशा दाखवायच्या त्यासाठी एक अगोदर सुरुवातीला एक संख्या रेषा काढलेली आहे. या संख्या रेषेवरती मधोमध एक शून्य घ्यायचं आहे. नंतर एक जे अंतर तुम्ही घेणार आहात हे अंतर एक तुम्ही ठरवून घ्यायचं की अंतर किती घ्यायचं. समजा 2 सेंटीमीटर असेल 2 सेंटीमीटर त्याला एक एकक म्हणूया आपण. एक जर समजा हे 2 सेंटीमीटर असेल तर पुढचा पण 2 सेंटीमीटर. आता ह्या 2चा उल्लेख कुठे येणार नाही, फक्त त्याला एक एकक असं आपण म्हणणार आहोत. याचं कारण तुम्ही 1 सेंटीमीटर पण घेऊ शकता, 2 सेंटीमीटर, पण तुम्हाला आकृती मोठी काढायची असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं एकक घेऊन मोठी करू शकता, त्या प्रमाणामध्ये मोठी करू शकतात. परंतु जेवढं अंतर हे असेल तेवढंच अंतर तुम्ही इथून तर इथपर्यंत तेवढंच अंतर घ्यायचं आहे. इथून सुद्धा जेवढं अंतर हे असेल तेवढंच अंतर पुढे सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे, पुढे सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे. डाव्या साईडला सुद्धा तेवढंच अंतर घ्यायचं आहे. जेवढं आपण या साईडला अंतर घेतलंय अंतर तेवढंच इथून जेवढं अंतर घेतलं तेवढंच अंतर इथे सुद्धा घेतलं पाहिजे. -1 -2 -3 -4 या असं आपण अंक लिहून घेतले. नंतर या ठिकाणी काय आलेलं आहे बघा, छेद किती आलेला आहे 3 आलेला आहे. 3 म्हणजे 0 आणि 1 या दरम्यान म्हणजे या भागाचे किती भाग करणार तुम्ही 3 भाग करायचे. 0 ते 1 च्या दरम्यान समान 3 भाग करायचे. 1 2 3 समान 3 भाग. 1 आणि 2 मध्ये सुद्धा समान 3 भाग करायचे. 1 2 3 जेवढा छेद असेल तेवढेच इथं सुद्धा आपण समान भाग करायचे. 2 आणि 3 मध्ये पण समान 3 भाग. डाव्या साईडला सुद्धा 3 भाग करायचे. 1 2 3 3 भाग केले. सेम उजव्या साईडला तसंच डाव्या साईडला 3 भाग करून घ्यायचे. म्हणजे छेदावर अवलंबून आहे, किती भाग करायचे हे छेदावर अवलंबून आहेत. समजा तुम्हाला 7/4 दिले असतील तर आपण 4 भाग करणार आहोत. 0 आणि 1 च्या दरम्यान 4 समान भाग करणार आहोत. परंतु या उदाहरणामध्ये तुम्हाला 3 दिलेला आहे छेदस्थानी, म्हणून आपण 0 आणि 1 च्या दरम्यान 3 समान भाग करून घेतले. पुढे सुद्धा 3 समान भाग करून घेतलेले आहे. मग या ठिकाणी दाखवायचे 7/3 दाखवायचं आहे. म्हणजे 0 पासून 7 भाग 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे इथं आला बघा, म्हणून आपण याला लिहिणार आहोत 7/3 असं लिहिणार आहोत. आता सेम असंच आपण लिहिणार आहोत 2 तुम्हाला सरांना माहिती आहे की आपण हा 2 इथं लिहू शकतो. नंतर -2/3 म्हणजे किती भाग जाणार 0 पासून पुढे किती जाणार तुम्ही घरं 1 2 म्हणजे या ठिकाणी म्हणजे इथं 1 हा जरी पकडला तरी चालेल, 1 आणि हा पुढचा 2 म्हणून पुढे दिलाय की -2/3 असं आपण दाखवू शकतो. आता 2 ही परिमेय संख्या पूर्णांक ही आहे आणि ती संख्या रेषेवर आपण दाखवू शकतो. ही बघा दाखवली आहे. पुढचा पॉइंट आहे 7/3 कसं केले त्यांनी 7 गुणिले 1/3 म्हणजे हा पूर्णांक आहे आणि हा सुद्धा पूर्णांक आहे, म्हणजे अंश आणि हा पण अंश आहे. 7 7 म्हणून 7/3 असं आपण म्हणजे हे जे आहे ते या स्वरूपामध्ये आपण वेगळं लिहू शकतो, परंतु मध्ये गुणाकार चिन्ह असलं पाहिजे. म्हणजे 7 जो आहे त्या 0 पासून 7 घ्यायचा आहे. 0 पासून 7 आणि 2 आणि 3 च्या मध्ये जे 3 भाग केले हे 3 भागापैकी 1 भाग, ह्या 3 भागापैकी 1 भाग म्हणजे बघा 2 च्या पुढे गेलो आपण म्हणजे हे 7 झाले. इथून ते इथपर्यंत हे 7
आणि 2 आणि 3च्या दरम्यानमध्ये 3 भाग आहेत. हे 3 भागापैकी एक भाग घेतलाय म्हणजे हा पहिला भाग घेतलाय, म्हणून 7/3. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता. सर्वात सोपी जास्त पद्धत आहे 7 शून्यापासून 7 घरं पुढे जायची. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 एवढे घरं गेल्यानंतर 7/3 घ्यायचे. फक्त हे विसरू नका, 3 जो आहे तो 3 म्हणजे 1 आणि 2 यामधील 3 समान भाग करायचे, हे विसरू नका. याचं काम या ठिकाणी संपतंय. आता बिंदू 7/3 ही संख्या दाखवेल किंवा दुसऱ्या एक पद्धतीने आणखी 7/3 काय केलंय, हा 2 कसा आलाय, तर आपण ही 2 संख्या आहे आणि 1/3 ही कसं केलंय, 3 दून या दोघांचा गुणाकार, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 7पेक्षा 9 ही संख्या मोठी आहे म्हणून त्याच्या अगोदरची संख्या आपण घेणार आहोत. 3 2 6 म्हणजे 2 इथं लिहिणार आहोत आणि त्या 6 मध्ये किती मिळवणार म्हणजे 7 येणार, तर 1 मिळवला म्हणजे 7 येणार, म्हणून 2 अधिक 1/3 म्हणजे काय होणार, 2 या संख्येच्या पुढील म्हणजे 2 ही जी आहे हा 2 जो आहे 2 डायरेक्ट इथं जायचं आहे आणि त्याच्या पुढे ह्या 3 जे भाग केलेत आपण 3 भाग, या 3 भागापैकी किती भाग आहे, एक पहिला भाग आहे, म्हणून आपण 1/3 एकक अंतरावरील आपण हे अंक दाखवू शकतो. पुढे तुम्हाला या ठिकाणी 7 जो दाखवलाय म्हणजे 7 वजा 2/3 जो दाखवलाय तो आपण दाखवू शकतो. बघा इथं म्हणजे इथून 1 आणि 2 असं दाखवू शकतो, वजा 2/3 असं आपण दाखवू शकतो. म्हणजे कोणतेही अंक जे असतील तर आपण संख्यारेषेवरती आपण ते परिमेय संख्या आपण दाखवू शकतो, पूर्णांक पण दाखवू शकतो आणि अपूर्णांक सुद्धा या संख्या आपण दाखवू शकतो. आता तुम्हाला जो आहे सराव संच जो 1 आहे तो या सराव संचामध्ये जे आपण शिकलो याच्या अगोदर त्याचं या ठिकाणी उपयोजन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, संख्या रेषे पहिलं उदाहरण बघा, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा, प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. म्हणजे या उदाहरणासाठी एक संख्या रेषा, एका संख्या रेषे हे दाखवू शकतात का, आणि इथं हे दुसरी संख्या रेषा काढायची. याचं कारण का, इथं छेदस्थानी 2 आहे, इथं किती 5 आहे, इथं 8 आहे, इथं 10 आहे. म्हणजे तुम्ही जे भाग करणार आहेत म्हणजे इथं फक्त 2 भाग करणार आहेत, 0 आणि 1 च्या दरम्यान फक्त 2च भाग करणार आहे. या ठिकाणी 0 ते 1 च्या दरम्यान मध्ये 5 भाग करणार आहेत आणि या ठिकाणी 0 ते 1 मध्ये 8 भाग करणार आहेत आणि इथं 0 ते 1 मध्ये 10 भाग करणार आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे भाग वेगवेगळे करणार आहोत आणि म्हणून याची संख्या रेषा वेगळी, याची संख्या रेषा वेगळी, याची संख्या रेषा वेगळी आणि याची संख्या रेषा वेगळी. म्हणून पहिलं उदाहरण आपण घेणार आहोत. सराव संच 1.1 मध्ये मागे तुम्ही जे उदाहरण पाहिली त्यातलं पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे. संख्या रेषेवर 3/2, 5/2, वजा 3/2 म्हणजे सर्व छेदस्थानी 2च असले पाहिजे, त्यासाठी ही संख्या रेषा आपण काढलेली आहे. इथे जर 3 असेल असे तुम्हाला उदाहरणं येणार नाहीत. इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे किंवा 5 आहे अशी उदाहरण तुम्हाला दिली जाणार नाही. जेव्हा छेद समान असेल त्यावेळेसच आपण एका संख्या रेषेवरती हे अंक आपण दाखवू शकतो, म्हणजे परिमेय संख्या दाखवता येतात. म्हणजे सुरुवातीला काय केलं, मी ही संख्या रेषा अगोदर काढून घेतली, या ठिकाणी 0 घेतला, नंतर 1 करून घेतला, जेवढं अंतर मी घेणार आहे तेवढं अंतर, पुढे सुद्धा तेवढंच अंतर घेतलं, पुढे पण तेवढंच अंतर, इकडं पण तेवढंच अंतर, डाव्या साईडला सुद्धा -1, -2, -3 असं घेणार आहे. परंतु छेदस्थानी किती अंक आहे 2, म्हणून 0 आणि 1 च्या दरम्यान मध्ये 2 भाग करणार आहे आणि म्हणून हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. म्हणजे या रेषेमुळे 0 आणि 1 च्या दरम्यान मध्ये या रेषेमुळे 2 समान भाग झाले. 1 आणि 2 च्या मध्ये ह्या रेषेमुळे 2 समान भाग झाले. म्हणजे
दोन समान प्रत्येक ठिकाणी 0 ते 2, 1 ते 2 मध्ये समान 2 भाग, सर्व ठिकाणी समान 2 भाग करायचे. नंतर मग आपण शिकलो की 3/2 दाखवायचा आहे. कुठून सुरुवात करणार? शून्यापासून सुरुवात करायची. हा 1, हा 2 आणि हा 3 आणि मग किती आला? 3/2. हा 2 तुम्हाला माहिती आहे की 2 समान भाग केले म्हणून 2 आलेला आहे. हा 3 कुठून आला? 1, 2 आणि हा 3, 3/2. पुढे बघा 5/2 आहे. म्हणजे इथून 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5, 5/2. आता पुढे किती आला? -3/2 दाखवायचा आहे शून्यापासून. या ठिकाणी ऋण काय दाखवतंय? फक्त आपल्याला डावी साईड दाखवते, डावी बाजू दाखवते. या ठिकाणी 1, 2 आणि हा 3 म्हणजे वजा, इथं जो अंक येणार -3/2 येणार. असं आपण संख्या रेषेवरती या 3/2, 5/2, -3/2 हे ह्या परिमेय संख्या आपण दाखवू शकतो. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी बघूया आपण. 7/5 आहे. 7/5 -2/5 -4/5. त्यातलं आपण काय केलं? पहिले 0 ही संख्या रेषा काढून घेतली, नंतर 0 दाखवला आणि नंतर 1. तुम्ही म्हणा की मागच्या वेळेस अंतर कमी होतं, तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं. हे आपण आपल्या मताने अंतर घेऊ शकतो 1 एकक, परंतु हे अंतर नंतर बदलायचं नाही. हे अंतर जेवढं असेल तेवढं अंतर, हे इथून सुद्धा पुढे तेवढंच अंतर घ्यायचं 2, पुढे तेवढंच अंतर घ्यायचं 3, इथं जेवढं अंतर घ्यायचं आहे तेवढं 1. जेवढं अंतर आपण इथून इथपर्यंत घेतलं तिथं तेवढंच अंतर 0 ते -1च्या दरम्यान घेतलंय. तेवढंच अंतर आपण इथून इथपर्यंत घेतलेलं आहे. -2 पुढे -3 घेऊ शकतो आपण, परंतु त्याची आपल्याला आवश्यकता नाही म्हणून आपण पुढे गेलो नाही. आता 0 ते 1च्या दरम्यान मध्ये किती भाग करायचे? तर या ठिकाणी 5. मागच्या उदाहरणात 2 होते म्हणून 2 भाग केले. या उदाहरणात 5 दिलाय छेदस्थानी म्हणून आपण 0 ते 1च्या दरम्यान मध्ये समान 5 भाग करणार आहोत. 1, 2, 3, 4 आणि 5. आता मुलं चूक काय करू शकतात? हे अशी मोजण्यापेक्षा 1 हून 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5 असं करायचं. पुढे 1, 2, 3, 4 आणि हा 5 असे करायचे. 5 भाग, समान भाग. तसंच डाव्या साईडला सुद्धा आपण 0 ते -1 मध्ये समान 5 भाग करून घेणार आहोत. या 5चा या ठिकाणी विषय संपला. किती राहिले आता? 7. 0 पासून 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे काय लिहिणार आपण? 7/5 असं लिहिणार आहोत. आता -2/5 दिलाय म्हणजे कोणत्या बाजूला जाणार तुम्ही? डाव्या साईडला. म्हणजे आपण 0च्या डाव्या साईडला जाणार आहोत. वजा कुठं आहे? या बाजूला. आता हे 5 भाग तर करून घेतलेत आपण अगोदरच. -2 दिलाय म्हणजे 0 पासून किती घर जाणार? 1 आणि हा 2 म्हणजे -2/5. नंतर -4/5 म्हणजे 1, 2, 3, 4 म्हणजे हा 4. खुणा मोजा किंवा मधले भाग मोजा तरी चालतील. म्हणजे 1, 2, 3 आणि हा 4. किती आला? -4/5 आला. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवरती आपण परिमेय संख्या आपण दाखवू शकतो.